झी 24 तास एक पाऊल पुढे। एकाच दिवशी तब्बल 6 मराठी सिनेमांची ट्रीट लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे। आता 6 सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांना मजा मिळणार की सजा, हाच खरा प्रश्न आहे। पाहूयात यावरच आमचा हा खास रिपोर्ट। मराठी सिनेमासाठी 19 एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, कारण हा शुक्रवार बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा वर्षाव करणारा शुक्रवार ठरणार आहे। मराठी सिनेमांच्या इतिहासात एकाच वेळी 6 फिल्म्स रिलीज होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असणार आहे। असा योग क्वचितच मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळतो। चिंटू 2, प्रेम म्हणजे प्रेम असतं, टूरिंग टॉकीज, लेक लाडकी, येडा, कुरुक्षेत्र अशा चक्क 6 फिल्म्स एकाच दिवशी रिलीज होत आहेत। त्यामुळे प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचे बरेच ऑप्शन्स आहेत। ही जरी जमेची बाजू असली तरीही प्रेक्षकांसमोर कोणता सिनेमा पाहायचा असा पेचही निर्माण होणार आहे। मृणाल कुलकर्णीचा पहिलंच दिग्दर्शन असणारा प्रेम म्हणजे प्रेम असतं हा तगड्या स्टारकास्टचा सिनेमा प्रेमाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देणारा, तर दुसरीकडे गजेंद्र अहिरेचा टूरिंग टॉकीज हा तंबूतल्या सिनेमाचा विषय मांडणारा एक वेगळा सिनेमा। राम तोरी गंगा मैला भी चलता है। या सिनेमांना मुकाबला करायचा आहे तो कुरुक्षेत्र या पॉलिटिकल ड्रामाशी, ज्यात महेश मांजरेकर आणि श्वेता साळवेची जुगलबंदी पाहता येणार आहे। माझ्या जिल्ह्यात असला कारभार चालणार नाही। सगळा कारभार पारदर्शक हवा आणि निर्णयात लोकांचा सहभाग हवा। तर आशुतोष राणाची प्रमुख भूमिका असलेला येडा हा सिनेमाही याच दिवशी आपल्या भेटीला येणार आहे। मानवी विकृती अधोरेखित करणारा मनोरंजक आणि थरारक अशा धाटणीचा हा सिनेमा असेल। कीडे पडले गो तुला। तर लेक लाडकी या सिनेमातून एका मुलीची कथा सांगणारा कौटुंबिक सिनेमाही रिलीज होतोय। छोट्या दोस्तांना एंटरटेन करायला चिंटू 2 हा सिनेमाही सज्ज आहे। सुट्टी असलेल्या बच्चे कंपनीसाठी ही ट्रीटच असेल। आता एकाच दिवशी रिलीज होणारी सिनेमांची ही भली मोठी लिस्ट पाहिली की व्यावसायिक दृष्ट्या सर्वच सिनेमांना याचा फटका बसू शकतो हे लक्षात येतं। एकाच वेळेला भरमसाठ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यानं हा भडीमार प्रेक्षक कसा सहन करणार? मुळात इतके वेगवेगळे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्यानं प्रेक्षक राजाचा गोंधळ उडणार हे नक्की, आणि मग प्रेक्षक मराठी सिनेमांकडे फिरकत नाहीत अशी ओरड होणारच। म्हणजे वर्षाला समजा 50 एक मराठी पिक्चर आले ना तर कम्फर्टेबली द मराठी फिल्म इंडस्ट्री विल रिअली रन। लोकांना आज एवढे पिक्चर समजा लोकांनी ठरवलं की मला मराठी बद्दल खूप आदर आहे, तरी ते 6 पिक्चर बघणार नाहीत ना। त्यातले म्हणतील आम्ही यातले 2 बघू। त्यामुळे आय डोंट नो, म्हणजे आता ते 19ला येत आहेत पण शॉकिंग आहे। एकाच वेळी इतक्या सिनेमांची ट्रीट प्रेक्षकांना मिळणं ही जरी मराठी सिनेमासाठी अभिमानाची बाब असली तरीही आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाचं नियोजन अधिक चांगल्या पद्धतीनं केल्यास एकाच वेळी सिनेमांचा भडीमार निर्मात्यांना थांबवता येईल। तसंच यामुळे होणारं सिनेमाचं व्यावसायिक नुकसानही टाळता येईल। शिवाय प्रेक्षक राजालाही चांगल्या फिल्म्स पाहण्यासाठी थिएटरकडे वळवता येईल। तेव्हा मराठी निर्मात्यांनो जागे व्हा। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।